शिरीष सावंत, संदीप देशपांडे, राजू पाटील, अभिजित पानसे, आमचे निवडून आलेले नगरसेवक, महानगरपालिकेचे आमचे गटनेते यशवंत किल्लेदार, आणि जमलेले महाराष्ट्रातून आलेल्या सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, माननीय राज ठाकरे साहेबांचे विचार ऐकण्याकरता जमलेल्या बंधू भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सर्व जनतेला या व्यासपीठावरच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गुढीपाडव्याच्या मराठी सणाच्या खूप खूप शुभेच्छा। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना तरुण झाली, 20 वर्षाची झाली। ज्या वेळेला 2006 मध्ये ज्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाली त्यावेळेला जन्माला आलेलं मूल ते आज 20 वर्षाचं झालंय बांधव। पाडवा मेळावा हा विचारांचा मेळावा आहे। या मेळाव्यातनं माननीय राज ठाकरे साहेबांच्याकडून सातत्याने काहीतरी आलेलं आहे आणि ते विचार घेऊन या महाराष्ट्राकरता संपूर्ण महाराष्ट्र सैनिक वर्षभर काम करत असतो। हा मेळावा का घ्यायचा? असे मेळावे माननीय राज ठाकरे साहेबांच्या विचारांचे मेळावे का घेणं गरजेचं आहे हे समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं। गेल्या 10-15 वर्षामध्ये राजकारणाची जी बचपतपुरी झाली आहे, जो चुथारा झाला आहे, राजकारणामध्ये पूर्वी तरुण मुलं यायची आणि एक इतिहास करायचे, पण आत्ताचं राजकारण हे खऱ्या अर्थानं गजकरण झालंय की काय? किंबहुना पैसे देऊन मतं घेऊन एकमेकांची उणीधुणी काढणं, अगदी पार घरापर्यंत पोचणं, अशा पद्धतीचं राजकारण, ह्यालाच राजकारण म्हणतात की काय? अशी तरुणांमध्ये कुठेतरी एक भावना निर्माण झाली आणि म्हणून गेले 10-15-20 वर्षामध्ये चांगले तरुण, चांगले शिकणारे राजकारणामध्ये येणं बंद केलं आणि महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं बांधवांनो बजबजपुरी झाली। हे टाळण्याकरता तरुण पिढी ही राजकारणामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे। आता एकंदरीत जे तुम्ही बघताय, युतीचं राजकारण चाललंय, मग युतीमध्ये त्याला मंत्रिपद दिलं जातं, त्या मंत्र्याचा अभ्यास नसला तरी नांदगावकर साहेब कोणाही मंत्रीला कुठेही बसवलं जातं। अभ्यासच नाही आहे, मला त्या खात्याची माहितीच नाही आहे, फक्त मला फावडा घेऊन पैसे कमवायचेत, हे जर राजकारण असेल तर राजकारण मोडीत काढणं अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राज ठाकरे साहेबांची ही इच्छा आहे की तरुणांनी राजकारणामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे, की जेणेकरून उद्याचा महाराष्ट्र, आज मराठी अस्मिता, या महाराष्ट्रामध्येच मराठी अस्मिता गाडण्याचा जो प्रयत्न करतोय, या नवीन तरुण पिढीला मराठी अस्मिता काय आहे, मराठीचं महत्त्व काय आहे। माझ्याकडे 350-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी संकल्पना आणली होती त्याचं मूळ खऱ्या अर्थानं आता जातंय की काय, अशी भीती निर्माण व्हायला लागली आहे। आणि म्हणून असे मेळावे, पाडव्याचा मेळावा माननीय राज ठाकरे साहेबांनी घेण्याचा हा जो मनसुबा घेतला की मला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे। मराठीचं टोक, राष्ट्रामध्ये मराठी जगली, भाषा जगली तर राज्य जगणार आहे, राज्य जगलं तर निश्चितपणे देशाला विकसित करण्याचा विचार होणार आहे। आणि कुठल्याही भाषेमुळे राज्य संपत नसतं हे दाखवून देणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून असले मेळावे घेते मी। आपला जास्ती वेळ न घेता मी सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय अभिजितजी पानसे यांना नम्र विनंती करीन की त्यांनी मार्गदर्शन करावं।